एक सुंदर म्हण आहे, कॅच देम राईट. आम्ही वडील काय म्हणतो, सारखं कॅच देम रॉंग, कुठे चुकलाय कुठे चुकलाय. आणि या पिढीला नॅगिंग आवडत नाही, हे महत्वाचं. रोज सकाळी उठलं, ए काय झालं, तू याला भेटणार होतं काय झालं, ते बँकेचं काय झालं, हे त्यांना आवडत नाही. सो ही एक कला आहे. विचार केला तर सहज शक्य आहे. याच्यात खूप मोठं विश्व तयार होऊ शकतं. नमस्कार, उद्योजक कट्ट्यावर तुमचं मनापासून स्वागत. मी अजय कौटिकवार. आज ना एका थोड्या हटके पण अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. बिझनेसमध्ये नवं नेतृत्व तयार कसं करायचं, हा आपला मुख्य फोकस असणार आहे. यात आपण 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. आपला जो कष्टाने तुम्ही कमावलेला जो व्यवसाय आहे, तो नव्या पिढीकडे किंवा एखाद्या संस्थेकडे देताना काय काळजी घेतली पाहिजे, काय रोडमॅप असला पाहिजे. दुसरा, आपल्या मुलाला जर आपल्या व्यवसायात इंटरेस्टच नसेल तर करायचं काय, त्याच्यासाठीचं काय प्लॅनिंग असायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आपला जो व्यवसाय आहे कुटुंबाव्यतिरिक्त दुसऱ्या संस्थेकडे किंवा अन्य कुणाकडे देताना सोपवताना काय काळजी घेतली पाहिजे, हे योग्य आहे का, अशा सगळ्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि आपल्यासोबत आहेत या विषयातले एक तज्ज्ञ बिझनेस कोच, मेंटॉर चकोर गांधी सर. सर, उद्योजक कट्ट्यावर तुमचं मनपूर्वक स्वागत. खूप वेळा आपली या विषयावर तुम्ही सांगितलं की किती हा विषय महत्त्वाचा आहे, म्हणून म्हटलं आज आपण त्याच सगळ्या विषयावर चर्चा करूया. फारशी ना सर या विषयावर ना चर्चा होत नाही व्यवस्थितपणे, अगदी विस्तारानं. किती महत्त्वाचं आहे, म्हणजे असं गृहीतच धरलं जात नाही की चांगला व्यवसाय आहे पण तो आता पुढे कोणाकडे द्यावा हा प्रश्न असेल. आता तो विषय खूप महत्त्वाचा झाला आहे. म्हणजे अजयजी, मगाशी तुम्ही म्हणला हा हटके विषय आहे. हा काही काळापर्यंत हटके विषय होता, पण तो आता ज्वलंत विषय झाला आहे. मी याच्यावर एक लेख लिहिला होता, पापा कहते बडा नाम करेगा. आणि त्या लेखाला इतका रिस्पॉन्स आला, तर विषय फॅमिली बिझनेस आणि सक्सेशन, म्हणजे या 2 शब्दांमध्ये हे सगळे प्रश्न सामावलेले. पूर्वीच्या काळी जॉईंट फॅमिली होती, अनेक भावांची मुलं सगळे एकत्र धंदा पाहायचे, त्यामुळे तो विषय फारसा महत्त्वाचा नव्हता. म्हणजे कुटुंबात कोण ना कोणतरी बिझनेसमध्ये येत होतं आणि बिझनेस 2 पिढ्या 3 पिढ्या 4 पिढ्या चालत राहायचे. आता परिस्थिती अशी बदलली आहे की एकच मुलगा किंवा एकच मुलगी, मी त्याच्यावर पण बोलेन, पण याला उपमा जर द्यायची झाली की ही काळाची गरज आहे आणि हे ओळखून कसं याचं नियोजन करावं किंवा लीडरशिप तयार करावी, त्याला एक सुंदर उपमा देता येईल. आपण रिले रेस खेळतो, धावतो, त्याला मी या विषयाला पासिंग द बॅटन अशी एक उपमा दिली. हां. सो समजा तुमची एक टीम आहे, तुम्ही आहात, मुलगा आहे किंवा मुलगी आहे, पुढची पिढी आहे. आज तुम्ही रेससाठी तयार झाला, तुम्ही धावायला लागला, म्हणजे पहिली पिढी ज्यांनी हा उद्योग उभा केला. ते जर बॅटन पास करायची तयारीच नसेल तर प्रॉब्लेम येतो. म्हणजे त्यांनी सुंदर धावून बॅटन पुढे करायची तयारी असली तर ते नियोजन चांगलं होतं. त्याचबरोबर पुढचा जो पार्टनर असतो त्यांनी पण धावायची तयारी ठेवली पाहिजे. तुम्ही खूप छान धावला आणि बॅटन पुढं केलं, पण त्याची घ्यायची तयारी नाही आहे, तरी पण रेस जिंकू शकत नाही. दुसरं, तुम्ही बॅटन देताना सोडताय की नाही सोडताय, दोघांनी जर बॅटन धरून ठेवलं तर काय होईल. त्यांनी बॅटन तुम्ही दिलं पण त्यांनी नीट घेतलं नाही, ते खाली पडलं, त्याच्यात वेळ गेला, तरी रेस वाया जाऊ शकते, तुम्ही काही करू शकत नाही. पॉझिटिव्हली बघायचं झालं तर चांगला उद्योग तुम्ही उभा केला आहे, तुम्ही छान धावलात, तुम्हाला योग्य वेळी कळलं आहे की आता वेळ आली आहे, आपण हा बॅटन पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे, तुम्ही योग्य रीतीने त्याला पुढे करताय. त्याचबरोबर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की आता हा बॅटन योग्य घेईल, योग्य धावेल आणि तसंच तो पुढे पण बॅटन पास करत राहील.
ही रिले रेसची जी उपमा आहे त्यात अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. आता पहिली गोष्ट की तुमचा उद्योग व्यवसाय तुम्ही छान धावलेले आहात का? त्याची घ्यायची तयारी आहे का? त्याची पुढे पळायची मानसिकता आहे का? आणि मी मगाशी जसं म्हटलं पूर्वीच्या काळी कुटुंबात अनेक लोक होते, हा विषय पण नव्हता. म्हणजे घरातल्या मोठ्या कर्त्याला आपल्या मुलांची माहिती नसायची, भावाची मुलं सगळं बघायची आणि त्यावेळेला मनात हा विचार पण नव्हता. मी हा लेख लिहिल्यानंतर मला असे रिस्पॉन्स आले की आताच्या काळात काय काय होऊ शकतं, की एकच मुलगा आहे आणि तो कुठेतरी परदेशात चांगली नोकरी करतो आणि त्याला या धंद्यात इंटरेस्टच नाही. ही एक परिस्थिती आहे. काय करायचं? 2 मुलीच आहेत. आज तुम्हाला माहीत नाही त्या मुली पुढे लग्न लावून कुठे जातील. त्यांच्या घरचा व्यवसाय याच्यापेक्षाही मोठा असेल तर ते न्याय देऊ शकतील का? परदेशात गेल्या. एकच मुलगी आहे. तुम्ही काय भरोश्यावर ते बॅटन पास करू शकता? शेवटी तिच्या आयुष्याच्या, तिच्या करिअरचा तिला निर्णय तो घ्यायचा आहे. हो. सो हाही प्रश्न आहे. अजून कठीण प्रश्न याच्यापैकी म्हणजे मुलगा आहे. मी उद्योग छान उभा केला आहे, पण तो केपेबल आहे का? ते पुढं घेऊन जायला केपेबल आहे का? तो विश्वास माझ्यामध्ये आहे का? अजून एक वेगळाच विषय. 2 मुलं आहेत. 3 तर आता सहसा नसतात किंवा एक मुलगा, एक मुलगी आहे. मग त्या दोघांना कसं बिझनेसमध्ये आणायचं, त्याचं सक्सेशन कसं करायचं, हा मोठा विषय आहे. याला गणितासारखी उत्तरं नाहीत, परिस्थितीप्रमाणे उत्तरं आहेत. मी थोड्या वेळात तुम्हाला सांगेन की याच्यात काय काय करू शकता. सो हे पुढचं नेतृत्व करणं आणि तुम्हाला चांगली उदाहरणं, मी खूप पॉझिटिव्ह आहे. फॅमिली बिझनेसमध्ये 125 वर्ष, 150 वर्ष चाललेले बिझनेसेस आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर खूप मोठे बिझनेस आहेत. इंडियामध्ये टाटा असतील, अंबानी असतील, अदानी असतील किंवा गोदरेज असतील, असे अनेक मोठे व्यवसाय फॅमिली बिझनेसमध्ये गणले जातात. वॉलमार्ट आहे, फोक्सवॅगन आहे, खूप आहे तसं आहे. खूप आहेत. फॅमिली बिझनेस याचा अर्थ 100% मालकी यांच्याकडे नाही, पण मॅनेजमेंट यांच्याकडे, यांच्यावर लोकांचा भरोसा आहे. नेतृत्व सगळं हे करतात. तर फॅमिली बिझनेस छान चालू शकतो का? चालू शकतो. या सगळ्या कुटुंबात घरचीच मुलं आलीत का? असंही नाही कदाचित. जर पॉझिटिव्हली पाहिलं, योग्य नेतृत्व तुम्ही तयार करू शकला तर हा फॅमिली बिझनेस खूप मोठा होऊ शकतो. त्यात खूप फायदे आहेत. नक्कीच सर. तुम्ही आत्ता जे म्हणालात ना की योग्य नेतृत्व तुम्ही तयार करू शकलात, तर ही प्रोसेस काय असते? म्हणजे जेव्हा एखादा उद्योग करतो, कारण हे चालवणं सोपं नसतं. खूप तुमचं रक्त आणि घाम सगळं एकत्र करून बिझनेस मोठा होत असतो आणि हा जेव्हा एका नव्या उंचीवर येतो तेव्हा नवं नेतृत्व अशा वेळेस ते घडवायचं कसं, काय विचार करायचा ॲज अ पालक म्हणून, म्हणजे जो काही उद्योग करतो त्याने? मी जो कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये नेहमी विचारतो की डॉक्टरचा मुलगा डॉक्टरीची परीक्षा पास झाल्याशिवाय तो प्रॅक्टिस नाही करू शकत. कितीही मोठ्या वडिलाचा मुलगा असते, मोठ्या वकिलाचा मुलगा परीक्षा पास झाल्याशिवाय, त्या योग्यतेचा बनल्याशिवाय तो वकिली नाही करू शकत. सेम आर्किटेक्ट असेल, CA असेल. फक्त तुम्ही गंमत बघा. उद्योजकाचा मुलगा, व्यापाराचा मुलगा हा कोणतीही परीक्षा न देता, बाहेर शिकला असेल, तो सगळ्यात टॉपमोस्ट युनिव्हर्सिटीत MBA केला असेल, पण कोणतीही परीक्षा न देता घात कुठं आहे, मालकाचा मुलगा म्हणून गादीवर बसणं, डायरेक्ट येऊन, ही पहिली चूक होऊ शकते. सो मी नेहमी सांगतो की तुमचा मुलगा किंवा पुढची पिढी येणार असेल, त्याला शिकू द्या. त्याला नक्की बाहेर नोकरी केल्याशिवाय धंद्यात डायरेक्ट मालक म्हणून येऊ देऊ नका. काही असते की मला लवकर माझा मुलगा आला पाहिजे, मुलालाही वाटतं की आता मी लवकर धंद्यात जाईन. विचार चांगले आहेत, पण बाहेर नोकरी केल्याशिवाय, म्हणजे याच्यातली टॅगलाईन ही आहे
की मी केवळ मालकाचा मुलगा म्हणून गादीवर बसायचं का? तिथं सगळे घात होतात. त्याने उमेदवारी केलीच पाहिजे. करेक्ट. म्हणजे त्याचा फायदा आहे की तुम्ही बाहेरचं जग पाहता. तुम्ही दुसऱ्याच्या पैशाने चोका करू शकता. आणि तिसरं महत्त्वाचं बघा, मालकाचा मुलगा डायरेक्ट जर गादीवर बसला तर त्याला आजूबाजूची माणसं, टीम याची किंमत कदाचित नसते. पण तो ज्यावेळेला दुसऱ्याच्या हाताखाली काम करतो त्यावेळेला कसं जमवून घ्यायचं, बॉसकडनं कशा ऑर्डर घ्यायच्या, आणि त्याला हेही कळतं की माझी किंमत बाजारात काय आहे, मी 12 तास राबल्यानंतर मला किती पैसे मिळतात, मग उद्या धंद्यात आल्यावर त्याला त्याची किंमत पडते. सो हा अगदी ठोकताळ आहे. जेव्हा सर असं कळतं की आता माहिती नाही, म्हणजे मी तो उमेदवारी मुलाला सांगतोय करायला, पण हा चालवेल की नाही, हा जो सायकोलॉजिकल डायलेमा असतो तो हँडल करताना काय केलं पाहिजे? एक तर स्वतः जी पिढी आहे जे बॅटन पास करणार आहे त्याची मानसिकता तयार व्हायला पाहिजे की मला आता हे पुढच्या पिढीवर सोपवायचं आहे. म्हणजे मी असं बघितलेलं आहे की आजोबांना अजून नातवाचं दुकान चालू करायचं आहे, मग मी रिटायर होईन, आणि मधली जनरेशन अक्षरशः सँडविच होते. म्हणजे एक सुंदर वाक्य आहे, बिफोर आय वॉज कन्व्हिन्स्ड what my father was saying is right, my son is telling me how I am wrong. सो हा पिढ्यातला अंतर आहे. सो त्याला सोपा मार्ग आहे की तुम्हाला पहिल्यापासून नजर पाहिजे की हा फ्रेममध्ये आहे का, मी याच्यावर बिझनेस सोपवायच्या ची कुवत त्याची आहे का, ह्याचं पहिल्यापासून पाहणं गरजेचं आहे. दुसरं मी नेहमी म्हणतो की दुसऱ्या जनरेशनला जेव्हा आपण असा मेसेज देतो की हे सगळं तुझंच आहे, म्हणजे कुठेतरी मेसेज काय आहे की तुला काही करायची गरज नाही, आयतं सगळं तुला मिळणार आहे. बघा तुम्ही, आपण आपल्या मुलांना हा प्लॉट ह्याची किंमत बघ, हे घर आज कितीचं झालं आहे, आज फॅक्टरीची जागा कितीची झाली आहे, या 3 फॅक्टरीची किंमत किती आहे. म्हणजे काय झालं, कुठेतरी मेसेज की तू काही करू नको, सगळं मी करून ठेवलं आहे. हे खूप छोट्या गोष्टी असतात पण खूप महत्त्वाच्या. हे आपल्या बोलण्यात येतात. आणि शेवटी आपण आयुष्यात काय करतो, आनंद मुलांना जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न करतो, त्याला आपण आनंद समजतो. पण याचा असा अर्थ निघू नये की हे तर माझं आहेच, म्हणजे टेकिंग इट फॉर ग्रँटेड. मग त्याला कसं करावं. माझा एक प्रश्न आहे की डज युअर नेक्स्ट जनरेशन, पुढची पिढी या बिझनेसला ची कुवत आहे का. हे इमोशन सेंटिमेंट बाजूला ठेवून विचार करायची गरज आहे. त्याला थर्ड मॅन व्ह्यू घ्यायची गरज आहे. तुमच्याकडे टॉप मॅनेजमेंट असेल तर बोर्डमध्ये डिस्कस करायला पाहिजे, पण तिथे आपले इमोशन आडवे येतात. दुसरं, मी अशी काही उदाहरणं बघितलीत की जी नेक्स्ट जनरेशन आहे त्याची झेप फार मोठी आहे, मग त्यांनी या धंद्यात का यावं. आज तुम्ही जी मोठी झालेली उदाहरणं आहेत ना, फर्स्ट जनरेशन, त्यांचे बिझनेसेस काय होते आणि ते आज कुठे गेलेत. नेक्स्ट लेवलला कदाचित त्या धंद्यात अडकले असते तर ते मोठे झाले नसते. सो डज युअर नेक्स्ट जनरेशन क्वालिफाय फॉर दिस. डज युअर बिझनेस क्वालिफाय फॉर हिम. उदाहरण, मला खूप वेळेला बोलायला बोलवतात, सांगतात की तुम्ही पुढच्या पिढीला असा मेसेज द्या की कशाला नोकऱ्या करतात तुम्ही, बिझनेसमध्ये या. तेव्हा माझ्या मनात प्रश्न येतो की आज ते काही जॉब्स करतात त्या लेवलचे, त्यांची जेवढी कमाई आहे, तुमच्या धंद्यात आयुष्यभर आपटला तरी तेवढी शक्यता नाही. मग त्याला किंवा तेवढी कमाई करायला जी इन्व्हेस्टमेंट लागते तेवढी आपण करू शकत नाही. सो डज युअर बिझनेस क्वालिफाय फॉर इट. उदाहरण, कोणतरी IT मधला आहे आणि तुम्ही रिटेलच्या धंद्यात आहात आणि तुमची अपेक्षा ही आहे की माझा मुलगा हा धंदा त्यांनी पुढे घेऊन जायला पाहिजे. पुढे घेऊन जाता येईल का, जाता येईल, पण याचा विचार नक्की करावा. आणि ज्याची झेप मोठी आहे तो या धंद्यात अडकून काय करणार.
दिवसभर फ्रस्ट्रेशन येईल. सो दोघांना हा बिझनेस क्वालिफाय व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं हे बोलणं सगळं सोपं आहे. याच्यापैकी तुम्ही काय करू शकता की ह्याची चर्चा व्हायला पाहिजे की बाबा रे, तू हे समजू नको की हे माझंच आहे, आम्ही आमचं कसंही चालवू, तू ये, चर्चा करू. तू आपण भागीदारी कशी करतो, अजयजी तुमच्याशी मला भागीदारी करायची आहे, तर मी काय म्हणेन की तू काय आणणार आहेस, तुम्ही काय आणणार आहे टेबलवर, मी काय आणणार आहे. मुलाशी चर्चा केली आहे का की बाबा तुला या बिझनेसमध्ये तू आलास तर तू काय आणणार आहेस. आणि आपण आज गुडविल केलेलं, आज मोठी वेंडॉर लिस्ट असेल, टीम असेल, एवढं भांडवल उभं केलेलं, हे त्यांनी गृहीत धरू नये. एवढ्या लेवलला बिझनेस आणायला त्याला म्हणजे थोडक्यात किंमत पटली पाहिजे की मला ऑन द प्लॅटर 25 वर्षाची इंडस्ट्री, मला डायरेक्ट मालक म्हणून मी जातोय, म्हणजे मालक म्हणून मी येतोय, याची किंमत त्याला जाणवली पाहिजे. आता नवीन पिढीने काय आणावं, टेक्नॉलॉजी, नवीन विचार, भरपूर मेहनत, भरपूर उत्साह. ह्या जर गोष्टी आणणार नसेल तर ही पिढी, मला कित्येक धंदे आहेत की नवीन मुलगा जॉईन झाला, मग किती ग्रोथ झाली, नाही आम्ही 10-15% वाढलो आहे 3 वर्षात. आणि 10-15% तर असेच वाढतात धंदे. सो एक नवीन मुलगा आला, एकाचे 2 मालक झाले, तर आपण डबल होणार आहोत का, किती वर्षात होणार आहोत. त्याची विजन काय, त्याला काय चित्र समोर दिसतंय. नुसतं येऊन शेजारी बसणार आहे आणि ऑर्डर देणार आहे, त्याचा विचार खूप खोलवर करायला पाहिजे. म्हणजे त्यालाही किंमत कळेल आणि तुम्हालाही किंमत कळेल आणि जेन्युइन भागीदारीसारखा हा धंदा वाढेल या विचाराने. आणि महत्त्वाचा मुद्दा सांगतो, फॅमिली बिझनेसेसचे भरपूर केस स्टडीज आहेत. पूर्वी का टिकत होते 3-3 पिढ्या, 4-4 पिढ्या. फॅमिली बिझनेस, फॅमिली हेड याच्या सॅक्रिफाईसवर, मोठ्या मनामुळेच टिकलेत. या व्यक्तींनी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून फॅमिली फर्स्ट, बघा तिथेच धंदे टिकतात. नाही तर वडील आणि मुलाचं सुद्धा टिकणं आवड. सो दोघांच्या यांच्या मनामध्ये, पहिल्या पिढीच्या मनामध्ये सॅक्रिफाईस आणि दुसऱ्या पिढीच्या मनामध्ये ट्रिमेंडस रिस्पेक्ट असला तर नंदनवन फुलू शकतं, धंदा वाढणारच. म्हणजे हे सगळं त्या परिस्थितीवर डिपेंड आहे. म्हणजे तो बिझनेस कुठला आहे आणि मुलगा तो ॲडॉप्ट करायला तयार आहे का, किंवा मग पालकांनी पण तो विचार करायला पाहिजे की आपण याला मोकळं सोडलं पाहिजे. पण जेव्हा उत्तम बिझनेस आहे तुमचा, पण मुलगा तयार नाही आहे करायला, अशा वेळेस त्यांनी काय केलं पाहिजे. अशी परिस्थिती खूप निर्माण व्हायला लागली. काही उदाहरणं देऊन तुम्ही सांगितलं तर ते आणखी. हो, आता अनेक प्रगत देश आहेत युरोपमधले, तिथले फॅमिली बिझनेसेस संपत आले. का, तर त्यांच्याकडे बिझनेस चालवायला पुढे कोण नाहीच आहे. मी सांगितलं तसं एखाद्याला कलाच आवडती आहे, तिथे काय ज्याला जे पाहिजे ते करा, ते पैशाच्या मागे असतात असंही नाही. अगदी अगदी. मग करायचं काय. आता तिथे मजा अशी आहे की हे आपल्याकडे पण आहे असं आता यायला लागलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, मी एक इंडस्ट्री एक लेवलला आणली आता, आणि मी 60 झालो, 65 झालो, किती वर्ष मी तेच करायचं. मला आता पैसे मिळत आहेत पण कंटाळा आला आहे. मला रोज कोण ना कोणतरी भेट, की किती दिवस मी करू. बरं, इंडस्ट्रीमध्ये तुम्ही असं नाही म्हणू शकता आता मला बस. बरोबर. प्रत्येक दररोज तुम्हाला स्पर्धेसाठी तयार राहावं लागतं. एक्सपान्शन करणार नाही मी, नवीन लोकेशनला जाणार नाही मी, नवीन टेक्नॉलॉजी आणणार नाही, संपला तुम्ही. मग हे सगळं करत राहायला लागतं. आता प्रश्न असा आहे की माझी पुढची पिढी लायक नाही समजा, किंवा यायला तयार नाही, किंवा कोणी नाहीच आहे. तर युरोपमध्ये, जपानमध्ये अनेक इंडस्ट्रीज इतक्या स्वस्तात अवेलेबल आहेत की तुम्ही हे घेऊन जावा.
बंद करण्याशिवाय पर्याय नाही त्यांना. हे दिवस अजून आपल्याला येऊन टेकले नाहीत, पण हे परिस्थिती मी रोज बघतोय की पैसे खूप मिळालेत, मुलाला इंटरेस्ट नाही, मी किती वर्ष जाऊ, तू बघ बाबा. तर हे ॲक्सेप्ट करायला पाहिजे की धंदे हे दुसऱ्याला विकले जाऊ शकतात. वेळ आली तर जरूर विकावं, एनकॅश करावं. आयुष्यात जे राहिले त्याची मजा करावी, दानधर्म करावा. आता जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसांकडे कोण आहे? बरोबर. सगळ्या मोठ्या कंपन्यांमध्ये लाखो करोड ते दान द्यायला लागलेत. चॅरिटी. हो, चॅरिटीज करायला. Philanthropy. हो, फिलॅन्थ्रॉफी करायला. पैसे कमवत आहेत का? आजही कमवत आहेत. पण त्यांना ज्याच्यात आनंद मिळतोय ते करतायत. सो काय करायचं? सो मग विचारतात विकायचा कसा? तुम्हाला एक दुसरा पर्याय असा आहे की तुम्ही प्रोफेशनल मॅनेजमेंट आणून चालवा. बोलणं सोपं आहे. मालक म्हणून इतके वर्ष काम केल्यावर त्याला तो प्रोफेशनल मॅनेजर मिळणं, मॅनेजमेंट मिळणं अवघड आहे, पण अशक्य नाही आहे. म्हणजे मी आता नावं घेत नाही, पण काही मोठ्या इंडस्ट्रीजने मुलांना न आणता डायरेक्ट प्रोफेशनल मॅनेजमेंट आणली. सो असं होऊ शकतं. दुसरं असं होऊ शकतं की तुम्ही आज विचार करा, त्याचं व्हॅल्युएशन काढा, 2-3 वर्ष ते व्हॅल्युएशन कसं वाढेल याचा विचार करा आणि बाहेर या. एक्झिट. बरं, तुम्ही बाहेर नाही आला आणि तुम्हाला कंटाळा आला आहे आणि तुम्ही योग्य ती पावलं नाही उचलली, तर त्या बिझनेसचं व्हॅल्युएशन कमी कमी होत जातं. माझा समजा एक मुलगा आहे किंवा मुलगी आहे, परदेशात आहे आणि हा धंदा इतका क्रिटिकल आहे की रोज मला त्याच्यात लक्ष द्यावं लागतं. ते कधी येणार आहे, कधी हा धंदा बघणार आणि त्यावेळेला काय परिस्थिती होईल? सो ही काळाची गरज ओळखून याच्यापैकी पर्याय निवडावे. सर, तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला. पण आता जेव्हा ॲक्च्युअल निवडायची वेळ येते किंवा मुलाकडे तुम्हाला सोपवायचं आहे किंवा कुणाकडे द्यायचा आहे बिझनेस, तर काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे 3 कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत आणि कुठल्या 3 गोष्टी अशा आहेत की ज्या आवर्जून बघितल्या पाहिजेत, ज्याला आपण चेकलिस्ट म्हणतो, ही गोष्ट आहे का, ही गोष्ट आहे का, ही गोष्ट आहे का? सो एक परिस्थिती अशी आहे की ठीक आहे, तुम्ही उद्योग उभा केला आहे, तुमचा नेक्स्ट जनरेशन मुलगा किंवा मुलगी बिझनेसमध्ये यायला निघाली. पहिली चेकलिस्ट, त्याला नोकरी केल्याशिवाय डायरेक्ट घेऊ नका. दुसरी गोष्ट, त्यांनी तुम्हाला रिक्वेस्ट करू दे की मी बिझनेसमध्ये येऊ का, आपल्या बिझनेसमध्ये. हे ज्यावेळेला तुम्ही एखादं खेळणं, त्या मुलाला, लहान मुलाला जरी कळलं की हे खेळणं इथं पडलेलं आहे, रोजचं आहे, तर त्याला त्याची किंमत असते का? हा तर बिझनेसचा प्रश्न आहे. तिसरी गोष्ट, त्याची असेसमेंट करायला पाहिजे. हे नक्की आहे. आता समजा की तुमच्या त्या असेसमेंटला नेक्स्ट जनरेशन उतरली नाही, तुम्हाला कॉन्फिडन्सच नाही की हा काय उद्योग करेल. सो नेक्स्ट जनरेशन चांगली टीम घालवू शकते, चांगले कस्टमर रिलेशनशिप घालवू शकते, पैसे इकडे तिकडे जाऊ शकतात, सगळी शिस्त बिघडवू शकते. सो ह्या गोष्टीची चेकलिस्ट आहे. उदाहरण द्यायचं, आता तुमचा मुलगा मेजर झाला, आता त्याला लर्निंग लायसन्स काढून दिलं, त्याला गाडी चालवायला शिकवली, तर तुम्ही शेजारी बसून थोडे दिवस बघा ना. ज्या दिवशी तो गाडी चालवतोय आणि तुम्ही हायवेला निवांत झोपू शकता, त्या दिवशी तो तयार आहे. आणि याला जो बॅटन पास करतोय पहिल्या पिढीने सुद्धा, म्हणजे याच्यात बिझनेसमध्ये 2 गोष्टी असतात, एक मॅनेजमेंट, कंट्रोल आणि मालकी. मालकी तर नशिबाने तो तुमचा मुलगा झाला, त्याची मालकी तर तुम्ही काढून घेऊ शकत नाही, घेऊ नये. पण त्याला कंट्रोल जे आहे ते काही दिवस आपल्या हातात पाहिजेत. हळूहळू सोडा, कॉन्फिडन्स आल्यावर सोडा. मला सगळ्यात काळजी काय आहे की नवीन आलेली पिढी पहिल्या दिवसापासून
म्हणजे एक फॅमिली मॅनेज बिझनेसचा कोर्स आहे, त्याच्यात ते सांगतात की तुम्ही 6 महिने काही सजेशन द्यायचे नाही. पहिल्या दिवशीच जर त्याला वाटायला लागलं हे काय तुम्ही केलं, डोंट वर्क हार्ड, वर्क स्मार्ट, हे आजकालचं ब्रीद ब्रीद वाक्य. वाक्य. अरे भाऊ, तू ये ना, 1 वर्ष काम तर कर, मग आपण ऐकू. दुसरं, माणसं, मी तुम्हाला आता नावं नाही घेत, पण अशा कंपन्यांची उदाहरणं आहेत की वडील आणि मुलांमधले जे काही मतभेद आहेत त्याच्यात कंपन्या संपल्या. टीममध्ये हा वडिलांचा माणूस आहे, हा मुलाचा माणूस आहे, हे कॉन्फ्लिक्ट ऑर्गनायझेशनला शेवटपर्यंत पोचतात. ग्राहक त्याचा फायदा घेऊ शकतात, तुमची माणसं फायदा घेऊ शकतात. इतके वर्ष हा तर कॉमन विषय आहे की माझा उद्योग आहे, माझ्याबरोबर वाढलेली माणसं आहेत, 20 वर्ष, 25 वर्ष, आणि नवीन पिढी आली. त्याला त्याची जर सेन्सिटिव्हिटी नसेल आणि थोडा पेशन्स नसेल तर ही माणसं लगेचच दुखावली जातात. आणि तो पहिल्याच दिवशी म्हणजे काय माणसं आहेत, ही सिस्टीम आहे का, त्याला वाटणं साहजिक आहे, पण त्याला प्रोसेस आहे. सो थोडक्यात इमोशनली अटॅच न होता थोडासा आमच्यासारख्या पिढीने हा पण विचार करायला पाहिजे की ठीक आहे, ते मूल आहे, त्याला तुम्ही पडायला जर चान्स नाही दिला तर चालेल कधी. अगदी. सो रिपेरेबल मिस्टेक ओके, इरिपेरेबल मिस्टेक यू हॅव टू बी व्हेरी फर्म. सो त्याला एक सिस्टम, निर्णय कसा घ्यावा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे प्रॅक्टिकल अनुभव आहेत. म्हणजे मी 2 पिढ्यातलं बोलतोय आता. सँडविच त्या आईचं होतं. वडील येऊन काहीतरी सांगतात, बघ हा आज इतक्या उशिरा आला. तो मुलगा येऊन काहीतरी सांगतो की बघ माझ्या सगळ्यांसमोर मला बोलले. त्यांना तर दोघांचं ऐकून घ्यावं लागतं आणि कोणालाच सांगायची परिस्थिती नाही. म्हणजे मी इतक्या गंभीर परिस्थिती बघितल्यात की चांगला बिझनेस, मोठा बिझनेस, वडील आणि मुलांमध्ये मॅनेजमेंट स्टाईलवरनं काही मुद्दा नाही. हा फोनवरच जास्त बोलतो, हा गिरायकाला फार सूट देतो, हा गल्ला कशाला बघतो, आणि मुलाला वाटतं की मला हे करणं गरजेचं आहे. मग या छोट्या गोष्टींमुळे वडील आले की मुलगा गायब, मुलगा आला की वडील गायब. आणि खरंच हे बोलणं सोपं आहे, पण तुम्ही खरंच करू शकता का की बिझनेस फक्त बिझनेसच्या ठिकाणी, घरी डायनिंग टेबलवर चर्चा नाही. करू शकता का, बघा करू. एक ठराविक वेळेत बिझनेसमध्ये सकाळची एक मीटिंग घेऊ, बस संपलं. त्याच्यानंतर चर्चा करू. आणि मोठ्यांच्या ह्याच्यात थोडं लेट गो पाहिजे. एक सुंदर म्हण आहे, कॅच देम राईट. आम्ही वडील काय म्हणतो, सारखं कॅच देम रॉंग, कुठे चुकलाय, कुठे चुकलाय. आणि या पिढीला नॅगिंग आवडत नाही, हे महत्वाचं. रोज सकाळी उठलं, ए काय झालं, तू याला भेटणार होता, काय झालं, ते बँकेचं काय झालं, हे त्यांना आवडत नाही. सो ही एक कला आहे. विचार केला तर सहज शक्य आहे. याच्यात खूप मोठं विश्व तयार होऊ शकतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की फॅमिली बिझनेसमध्ये, हे मोठ्या बिझनेसेसमध्ये करतायत. सगळ्यात सुरुवातीला म्हणजे आमच्या क्लायंटसाठी आम्ही पहिला ते करतो, व्हॅल्यू शीट. म्हणजे काय असतं? म्हणजे मी हा व्यवसाय उद्योग उभा केला आहे, माझ्या वडिलांनी उभा केला, मी वाढवला आहे, आता तुम्ही येत आहे. तर आपल्या कोर व्हॅल्यूज काय आहेत, नीती मूल्य आपली काय आहेत, सोप्या भाषेत, एका पानात. असंख्य पानं लिहिली तर त्याचा क्रक जातो. उदाहरण, एक साऊथचा इंडस्ट्री ग्रुप आहे, त्यांच्या व्हॅल्यू शीटमध्ये लिहिलं, आपल्या कुठल्याही मुलांनी बाहेरच्या समाजाच्या मुलीशी लग्न केलं तर धंद्यातनं त्याला बेदखल करू. ते पाळतात. किंवा आपल्याला खोटं काम करायचं नाही, पण हे खरं असलं पाहिजे. बाबा आपल्याला कोणालाही फसवायचं नाही. आता इन्फोसिस वगैरेची जर व्हॅल्यू शीट, काय व्हॅल्यूज आहे, तो सगळ्या व्हॅल्यूज पाळून इतका मोठा होऊ शकतो माणूस. बरोबर. सो असं एक सुंदर व्हॅल्यू शीट असेल.
मग उद्योग छोटा असो की मोठा कुठलाही. हां, मग तुम्ही म्हणू शकता की आपल्याला बाजारचे पैसे नाही घ्यायचे किंवा आपल्याला योग्य वाटलं तर पैसे घ्यावेत. त्या व्हॅल्यू शीटमध्ये हेही लिहावं की हे निर्णय कसे घ्यायचे, की बाबा हे बोर्ड मीटिंगमध्ये मेजॉरिटीने पास झाले तरच तुम्ही हे निर्णय घ्यायचे. त्या व्यक्तीला इमोशन, वडील आणि मुलगा न ठेवता एक बोर्ड आहे. सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, आपला कुठेतरी एक गल्लत होते आपल्या लोकांची. मी आणि कंपनी एक आहे. हम्म. नाही, मीही कंपनीसाठी काम करतोय, तूही कंपनीसाठी काम करतोय. मग हा दृष्टिकोन बदलला तर सगळं बदलेल. पण हे खूप अवघड आहे. जे आय टू वी. हां, आय टू बी. आणि हे शिकवून होत नाही, दाखवावं लागतं. आता आजकालच्या पालकांची माझ्याकडे जे जनरेशन येतात, अहो मी सकाळी 9ला जातो, ही मुलं 11पर्यंत येत नाहीत. मुलं म्हणतात 9ला जाऊन मी कशाला डिस्टर्ब करू, मी 11 वाजेपर्यंत माझे सगळे विचार चालू आहेत. सो डिस्कस इट. ज्यांच्या घरात संवाद आहे, गिव्ह हिम अ फेअर चान्स, की मला असं वाटतं, तुला काय वाटतं. असे ज्या वेळेला संवाद होतील, मुलगाही उद्या आला की मला असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं. आणि प्रश्न अजून एक नेहमी येतो, मला खूप काही करायचं होतं पण मला वडिलांनी करू दिलं नाही. किती वर्ष सांगता आलं स्टोरी. मग पुढं पुढं त्या मुलाला एक कारणच मिळतं. मग तो वडिलांकडे कसं नाही म्हणतील म्हणूनच जातो. माझ्या एका मित्राने खूप छान सांगितलं की चला बाबा, नवीन प्रोजेक्ट आहे, पैसे टाकायचे आहेत. तुम्ही बँकेकडे गेल्यावर कशी उत्तरं देता हो, कसं अप्रोच होता, तसं तुम्ही वडिलांना होता का. कधीतरी डायनिंग टेबलवर, रात्री झोपायला गेल्यावर, कुठेतरी गाडीत, जिन्यावर असे पैसे मागितले आणि मग वडील म्हणले नाही बाबा, मी असं नाही करू शकत. सो हा विचार करायचा, थोडा पेशन्स ठेवायचा, थोडं एकमेकावर भरोसा ठेवायचा. आणि सगळ्यात वाईट परिस्थिती आहे की मला माझ्या मुलावर बऱ्याच कारणांमुळे कॉन्फिडन्सच नाही. मग त्याची अरेंजमेंट कुठल्या पद्धतीने करता येईल, ट्रस्टमधनं करता येईल. सो मालकी त्याला नशिबाने तुमच्या पोटी आलाय म्हणून त्याचा अधिकार आहे. नॅचरल. पण मॅनेजमेंट आणि बिझनेस चालवणं हे त्याच्या हातात देणं जर धोकादायक असेल तर अशी अरेंजमेंट करा की जेणेकरून त्याला पैसे मिळतील, मिळत राहतील. सगळ्यात कठीण प्रश्न 2 जण असल्यानंतर, 3 जण असल्यानंतर. आणि तिथं वडिलांचं इमोशन नक्कीच ब्रेनच्या वर जाऊन निर्णय घेतले जातात. दिल और दिमाग की लढाई. दिल और दिमाग की लढाई. मग तिथं मला कोण आवडतो, हे सगळे इमोशन येतात. पण खऱ्या अर्थी आणि शक्य झालं त्या तिघांची, दोघांची तंगड्यात तंगडी न अडकवता दोघांना वाढायला वाव. मी एक आर्टिकल लिहिलं होतं. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पॉवर ऑफ झिरो. जी मंडळी शून्यातनं मोठी झाली त्यांना हे कुठले प्रश्नच पडले नाहीत. कारण ते धावत होते, त्यांच्यामागे शून्याची पॉवर होती. माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मी उद्योजक आहे किंवा तुम्ही उद्योजक आहात, पुढच्या पिढीला पॉवर ऑफ झिरो कशी देता येईल. तुम्ही त्याला उद्या जाऊन सांगू शकत नाही पायी जा म्हणून, उद्या बसनी फिर सांगू शकत नाही. पण त्याला हे कसं म्हणू शकतो की ठीक आहे, मी हे इथपर्यंत आणलं आहे, हा तुझा झिरो आहे, इथून पुढं तू काय करतोस. ही तहान, ही भूक जर तुम्ही निर्माण करू शकला तर तुम्ही जिंकली. घरी तू माझ्या मुलासारखा राहा, पण बिझनेस करताना हा तुझं शून्य आहे, वाढवून दाखव. मी भरोसा ठेवतो, आपण काही निर्णय एकत्र घेऊ, मी तुझ्या पाठीशी आहे. पण मी सोडायलाही तयार नाही. अजूनही चाव्या माझ्याकडे आहेत आणि मी हात बांधून म्हणतोय तू धाव, आणि मग म्हणतो की तो धावत नाही.
सो ही परिस्थिती दोघांचं वाटप म्हणा, सक्सेशन म्हणा, ही महत्त्वाची आहे. सगळ्यात विषय केपेबल नसलेल्या मुलाला काय अरेंजमेंट करायची हा आहे. आणि आता हळूहळू प्रोफेशनल एजन्सीज यायला लागल्यात जे तुमचे मॅनेजमेंट घेतील, ऑपरेशन्स घेतील. आज व्हर्च्युअल CFO आलेत, कन्सल्टंट आलेत, मॅनेजमेंट कन्सल्टंट आलेत. या सगळ्यांची मदत तुम्ही नक्की घेऊ शकता. फक्त त्याला तुमची मानसिकता पाहिजे. म्हणजे बदल तुमच्यातही यायला पाहिजे, बदल पुढच्या जनरेशनमध्ये यायला पाहिजे. आणि रिलेशन, इमोशन, फॅमिली बिझनेसमध्ये युअर इमोशन शुड नॉट ओव्हर रूल द डिसिजन. एक लेट्स एक 10 करोडचा विषय आहे. हा माझा मुलगा आहे. मला दिसतंय की त्याचा निर्णय चुकतोय, पण मुलगा आहे. मी कसं त्याला नाही म्हणू. तेच जर तुमच्यात कुवत असेल, लेट्स डिस्कस, लेट अस टेक डिसिजन ऑन मेरिट. हे खूप मॅच्युरिटी, खूप विचार करून येऊ शकतं. आणि त्याला स्पष्ट संवाद तुम्ही जसं म्हणालात तसं. आणि एका रात्रीत काय संस्कार करणार आहोत तुम्ही. तुम्ही ते लहानपणापासून त्याला 10 रुपये मागत असताना 1000 रुपये दिले, त्याला कधी हिशोब मागितला नाही, त्याला वेळेवर उठायची सवय नाही लागली, त्याची संगत कदाचित काय असेल माहीत नाही, त्याला पैशाची व्हॅल्यूच कळू दिली नाही. तुम्ही त्याच्यासमोर असं वागताय की आयुष्यात पैसा हेच सर्वश्रेष्ठ आहे. हे एका रात्रीत कसं सुधारणार आहे. माझ्यात शिस्त नाही, मी लवकर उठत नाही, मी वेळेवर जात नाही. आणि त्याचे अपेक्षा तुम्ही मुलांकडनं करता. मग त्याने एक वाक्यात जर विचारलं की तुम्ही काय केलं, काय सांग. अगदी सर. हे म्हणजे एका दिवसाचा विषय नाही आहे. ह्या तुम्हाला सतत घडवत जाणं ज्याला म्हणतो. दुसरा एक मुद्दा असतो की ब्रँड म्हणजे तुमचं आडनाव आणि कॅपेबिलिटी. असं जेव्हा असतं तेव्हा निर्णय कसा घ्यावा. म्हणजे एक ब्रँड आहे तुमचा, असतं ना एक आता वेगवेगळी आडनावावरच. आता पुण्यात आपण चितळे म्हणतो किंवा अनेक असे हे आहेत, ब्रँड आहेत. अशा वेळेस मग निर्णय काय घेतला पाहिजे. ब्रँड भले आडनावावर असो किंवा ब्रँड असो, ती एक ओळख आहे. त्याला तुम्ही किती जपताय. माझ्यासाठी लिगसी, माझ्या 3 पिढ्यांनी काम केलं हो. चितळेंचं नाव घेताय तुम्ही, इंद्रनीलकडनं ऐका. म्हणजे माझ्या बघण्यामध्ये 4थ्या पिढीने धंदा वाढवलेला. हां, हे पण अशी चांगली उदाहरणं आहेत की अशी उदाहरणं आहेत. ही शिकण्यासारखी आहे. बरोबर. त्यांच्या केस स्टडीज आहेत खरं म्हणजे. अगोदरच्या पिढ्यांमध्ये काही गुण असतील म्हणून यांना वाव दिला, यांच्यात गुण आहेत म्हणून ते पुढे घेऊन चाललेत. आणि कधीही निर्णय घेताना चितळेंसाठी फॅमिलीपेक्षा त्यांची ही लिगसी, हा ब्रँड हा निश्चित मोठा असणार आहे. ही मंडळी विचार कसं करतात की मला एवढं नुकसान आहे, येऊ दे, पण मी ब्रँडला धक्का नाही लागू देणार. सो भले आडनावात ब्रँड असेल किंवा नुसता ब्रँड असेल. आता इन्फोसिस काय आडनाव नाही आहे, बरोबर. पण सुरुवातीपासून त्यांनी जे निर्णय घेतले, टीम फर्स्ट, एथिक्स फर्स्ट, तेव्हा या कंपन्या मोठ्या झाल्या. आणि हे टॉप डाऊन कल्चर असतं. आज चितळे नुसतं चितळे नावामुळं मोठं होत आहे का. त्याच्यामध्ये इंद्रनील किंवा त्यांचे बंधू केदार या सगळ्यांचं योगदान आहे ना. एक वर्क कल्चर, व्हॅल्यूज तुम्ही जसं व्हॅल्यूज आहेत. आणि ह्या व्हॅल्यूज ओव्हरनाईट नाही आलेल्या. त्यांनी वडिलांची मेहनत बघितली असेल. त्यांनी पैसे उडवलेत का कधी. नाही. सो हे व्हॅल्यूज आहेत ना. या हे काम आमच्या पिढीचं आहे. हे व्हॅल्यूज कसे आणू. त्याला 10 करोड द्या, 20 करोड द्या, 1000 करोड द्या, हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. हे व्हॅल्यूज कसे. आणि ह्या ओव्हरनाईट येत नाही. आणि ऑलवेज तुम्ही शिकवून काहीही होत नाही. तुमच्या आचरणात दिसलं पाहिजे. मला सांगतायत अजिबात लबाडी करायची नाही, माझ्या डोळ्यात देखत तुम्ही एक डल्ला मारलाय. हे कसं होईल. अगदीच अगदीच महत्त्वाचं. आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज आणि त्याच्यात पॉवर ऑफ झिरो.
म्हणजे माझ्याकडे मित्रांमध्ये एवढी उदाहरणं आहेत की शून्यातून आज इथं आले, पण त्याचबरोबर इथून पुढच्या पिढीला घेऊन ते काम व्यवस्थित चालू आहे. नवीन नवीन शून्य ॲड करतायत त्याच्यात. ॲड करत आहे डेफिनेटली. आणि मला एक खात्री, यांच्यापैकी कोणी पैशासाठी काम करतच नाही. त्याचे लिमिट, त्यांच्या गरजा केव्हाच संपलेल्या आहेत. त्याच्या खूप पुढे गेलेले आहेत. म्हणजे मला परवा कोणी विचारत होतं की अरे शेवटी किती पैसे कमवावेत का नाही कमवावेत. म्हटलं धंद्यावर बसल्यावर तुमचा धर्म आहे पैसे कमवायचा. मग ते पैशाचं काय करताय हा विषय वेगळा. बरोबर. तुम्ही दानधर्म करता. आज किती दानधर्म करणारे, अजिम प्रेमजी असतील, नारायण मूर्ती असतील, आनंद देशपांडे असतील, पर्सिस्टंट तुमचे अगदी, देआसराचे, अगदी. काय उदाहरणं आहेत हो. आणि व्हॅल्यू सिस्टीम आखून सगळं हे केल्यानंतर आता रिटर्नच्या फेजमध्ये ही सगळी मंडळी आहे. डेफिनेट. म्हणजे अर्न बाय एथिक्स अँड व्हॅल्यूज, करेक्ट. स्पेंड इट फॉर अ गुड कॉज. Yes. हे सगळे बेसिक गरजांच्या खूप पुढे गेलेली मंडळी. सर, आता ज्याला केव्हा हे ठरवलं पाहिजे की आता आपल्याला पुढच्या पिढीकडे हे सोपवायचं आहे, जेव्हा तो असा निर्णय घेतो सोपवायचा आहे, तर तेव्हा त्याच्यात पहिल्या 3 स्टेप्स काय असल्या पाहिजे? हे आता ठरलं की नाही, आता आपल्याला हँडओव्हर द्यायचं आहे, बॅटन पुढच्या पिढीकडे द्यायची आहे. कुठल्या 3 गोष्टी त्यांनी कराव्यात? पहिली गोष्ट, अनेक लोक रिटायर व्हायला तयार नाहीत. आणि मी नेहमी विचारतो, मी करायचं काय? एकीकडे कंटाळा आलाय, पण सोडवत नाही. पण दुसरीकडे मी सकाळी 8:30ला जाणारा माणूस संध्याकाळी 7ला येणारा. आता मी करायचं काय उद्या सकाळपासून? म्हणून सोडायला तयार नाहीत. सो पहिला मला पर्यायी वेळेचा छान उपयोग करता आला. लाखपतीची गोष्ट आहे तुम्हाला. मी एक गावात गेलो होतो, तिथला खूप मोठा इंडस्ट्रियलिस्ट आहे, 70 वर्ष. बाकी सगळं कौतुक आहे, किती करोडला, 300 करोडला कंपनी विकली, ही एवढी आहे, ते आहे. सहज विचारलं की तुम्हाला मित्र किती आहेत? तर ते त्या गावात इतके मोठे झालेत की त्यांना खांद्यावर हात टाकण्यासारखा मित्रच नाही. मग आता त्या माणसाला काय पर्याय? दिवसभर काम कर, अजून काम कर, अजून काम कर, कारण दुसरं काय नाही. हा प्रवास आहे, एकदम होत नाही. म्हणजे आता मला एक 2-3 वर्षांनी रिटायर व्हायचं, तर मला मी काय छंद करू, कुठले ग्रुप जॉईन करू? सकाळी फिरायला जातो, तिथे ग्रुप होऊ शकतो, क्लबच्या मेंबरशिप आहे, तुम्ही खेळा तिथं, काही असेल. सो पहिली गोष्ट, स्वतःची मानसिक तयारी करा आणि वेळ कसा खर्च करणार त्याचं नियोजन तुम्ही केलं. ती व्हॅक्यूम इतकी भयानक आहे. मग ठरवा ना, मी 2च तास बिझनेसमध्ये येईन, मी हेच बघीन. मी उगच केबिन उघडी ठेवून इकडे काय झालं, याचं काय झालं, ते मालकांनी काय केलं, म्हणजे ह्याच्या इतकी तर वाईट गोष्ट नाही. त्याच्या पाठीशी दुसऱ्या कोणाला तरी विचारणं. सो माझी पहिला मानसिकता पाहिजे. दुसरं, मी हा बिझनेस कोणाला बिझनेसमध्ये आणणार आहे? मुलाला आणणार आहे, मुलीला आणणार आहे, दोन्ही मुलांना आणणार आहे. पण हा विचारच लोकांना पडत नाही की आज मी मुलीला बोलवलं, उद्या त्या मुलीचं काय होतं माहिती आहे का? काही वेळेला की हा बिझनेस आहे आणि हा पुण्यात आहे, मला पुण्यातच लग्न करायचं आहे. होऊ शकतं की नाही? अगदीच होऊ शकतं. सो त्यांनी जॉब करस्तोवर तुम्हाला थोडा पेशन्स ठेवा, शिक्षण होऊ द्या. दुसरं मी तर म्हणतो की जॉब करू द्या किंवा त्याला एक्सप्लोअर करू द्या, त्याला बाजार बघू द्या. भाऊ, तुला काय करायचं ते कर, नवीन धंदा हुडक. 2-3 वर्ष द्या ना टाईम त्याला. अगदीच. 2 गोष्टी होऊ शकतात. त्याला चांगली लाईन सापडू शकेल तुमच्यापेक्षा मोठी, किंवा त्याला कळेल की 3 वर्ष मी फिरलो, आपला धंदा सॉलिड आहे. बघा, मग त्याला किती ती किंमत. जास्त महत्त्वाची. सो जॉब करू द्या अथवा त्याला एक्सप्लोअर करू द्या. तिसरं, कुठेही हा मेसेज जाऊ देऊ नका की हे सगळं तुझंच आहे. डोंट टेक इट फॉर ग्रँटेड. चौथं, जर तुला या बिझनेसमध्ये यायचं आहे तर तू काय आणशील,
5वं, हळूहळू बॅटन सोडा, भरोसा ठेवा, घरी डायनिंग टेबलवर विषय आणू नका, संवाद क्लिअर पाहिजे. मला हे नाही पटलं, का झालं नसेल, गिव्ह हिम अ चान्स टू टॉक. तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवा, त्यांनी अटमोस्ट रिस्पेक्ट ठेवावा. ह्या गोष्टी जर केल्या, मग व्हॅल्यू शीट म्हणा, सगळ्यांचं रोल डेफिनेशन म्हणा, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, अथॉरिटीज. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. माझी अपेक्षा ही आहे की मुलांनी यावं बिझनेसमध्ये, पण मी त्याला मालकीच देत नाही. तो म्हणजे मी त्याच्या नावाने शेअरच नाही, आणि मी म्हणतो तू मालक आहे, ये राव. सो माझं तर अगदी स्पष्ट मत आहे की तू ये, तू हे काम कर, तुला याचा मोबदला मिळायलाच पाहिजे. एक्झाम्पल की बाबा हा व्हर्टिकल तू बघतोय ना, याच्यात झालेल्या नफ्याचा भागीदारीप्रमाणे शेअर मिळेल, पण तुला 25% त्या नफ्याचं तुझी सॅलरी देऊ. वाय वुड ही फील लाईक रनिंग इफ ही इज नॉट एन ओनर, नॉर ही इज बिईंग कॉम्पेन्सेटेड फॉर. सो या जर काही गोष्टी केल्या, आणि ह्याला संवाद, पेशन्स, मनाचा मोठेपणा, या गोष्टी असतील. आणि मी कित्येक फॅमिलीज आहेत की जिथे नुसतं मुलगा वडील नाही, 3-3, 4-4 चुलत भावंडांचा सुद्धा व्यापार, बिझनेस अतिशय चांगला चाललेला आहे. सर, खूप महत्त्वाचा तुम्ही मुद्दा मांडला. आणि दुसरं एक त्यातलं एक सब क्वेश्चन्स मला विचारायचं आहे. वडिलांनी मुलाला पॅटर्न सोपवलं, वडिलांनी काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे बऱ्याच वेळेला असे पण केसेस आहेत, वडील प्रेमात सगळं त्याच्या नावे करून देतात, वडिलांकडे काहीच राहत नाही, नंतर मुलगा वडिलांना वाऱ्यावर सोडून देतो. आहे ना, मोठे इंडस्ट्रियलिस्ट ते उदाहरण आहे, दोघांचं आहे. बरोबर. सो सगळं एकदम देऊ नका, त्याला काही माइलस्टोन्स ठेवा. तुम्हाला खात्री पटली, गाडी चालवायला द्या, पण गाडीची चावीच देऊन टाकली तर काय करणार? तुम्ही उद्या बसने जाणार. बरोबर. सो मालकी स्ट्रक्चर्ड वेनी तुमच्याकडे राहायला पाहिजे. याचा अर्थ त्याला काहीच देऊ नका असंही नाही, पण सगळं देऊन बसा असं मुळीच नाही. आणि एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे की तुम्ही पहा आता लाईफ रेंज किती वाढली आहे. खूप वाढली आहे. आता मी जर 65व्या वर्षी सगळं देऊन बसलो, 70तील सगळं, आणि मी 85पर्यंत जगलो, 90पर्यंत जगलो, तर माझी व्यवस्था काय? सो पहिला तुमची आणि तुमच्या बायकोची ही व्यवस्था पक्की झाल्याशिवाय सगळं द्यायच्या फंदात पडू नका, नक्की नका. मला जर दुसरं एक वाक्य आहे, म्हणजे हे माझ्या दृष्टीने बोलतोय मी, की मुलांना श्रीमंत ठेवून तुम्ही नुसतं श्रीमंत ठेवून मरू नका. म्हणजे मला माझे पैसे एन्जॉय करू दे, नंतर विल करून तुम्ही देऊ ना, सगळं देऊ. बरोबर. विलवरनं आठवलं, किती वेळ सांगतो, पण तरी लोकांना अजून विल करायचं सुचत नाही. केव्हा गेली पाहिजे विल? ॲज अर्ली, पण इफ नॉट ॲटलिस्ट ॲट द एज ऑफ 60. आणि यातला अजून एक मुद्दा की आत्ता जे तरुण उद्योजक आहेत, माझा तो विषय वेगळा आहे, पण आत्तापासून तुमच्या पत्नीला बिझनेसमध्ये इन्वॉल्व करा. तो मोठा विषय आहे, पण एवढी जबरदस्त मॅनेजमेंट पॉवर घरी आयडल बसली. तुम्ही तिचा विचार केला का? त्यांच्या आयुष्यात मुलं मोठी झाली, लग्न झाली, व्हॅक्यूम काय करणार? केवढी साथ देऊ शकतात ते. एकमेकाला तुम्ही सपोर्ट करू शकता. जिथे महिला आल्या बिझनेसमध्ये, त्या लोकांचे एकाचे 2, 2चे 3 कारखाने झालेत. सो ह्याचा विचार, आणि एक नक्की आहे, तुमचा कॉर्पस अबाधित राहायला पाहिजे, तुमची मालकी जास्त वर राहिलीच पाहिजे. आणि नॉट ओन्ली दॅट, की कमांडिंग मालकी ही राहिलीच पाहिजे. हां, मग ती अगदी स्टेज आली विलमध्ये द्या, काही द्या, आणि यू गेट सम टाईम
टू अंडरस्टँड रिस्पॉन्स काय आहे. मग तुम्हाला हळूहळू कॉन्फिडन्स येईल. ती वेळ बघू. घाई काय आहे? घाई काय आहे अगदीच तुम्ही खूपच सर म्हणजे वडिलांनी काय करावं सांगितलं पालकांनी, मुलांनी काय करावं ते सांगितलं, दोघांनीही काय करावं सांगितलं आणि पालकांनी सगळंच प्रेमाखातर सोपवून न देता तुमच्याही वाटेला ठेवा. हे पण तुम्ही खूप महत्त्वाच्या प्रॅक्टिकल टिप्स दिल्या. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा जेव्हा एक तुम्ही एक मुद्दा असा आहे की मी आत्ता जग जे पाहतोय, मी मुलांसाठी राहती घरं, मी म्हणजे कोणी असेल, राहती घरं झाली, धंदे झाले, गाड्या झाल्या, सगळं झालं. सगळं मग मीच करायचं, तर तुम्ही काय करणार आहे मग? व्हॉट यू गेट टू द टेबल? काही त्याच्यासाठी सोपं करायचं राहू द्या. सो ही झिरो पॉवर कशी देत आहे, हम्म. ही कशी होते, त्याला टीममध्ये काम करू दे, त्याला मालक म्हणून लगेच घेऊ नका. कित्येक उदाहरणं आहेत. इंडस्ट्रियलिस्टची मुलं कधीच मॅनेजमेंटमध्ये लगेच नाही आलेली. शॉप फ्लोअरपासून ट्रेनिंग झालेलं आहे. आणि ते सस्टेनेबल अप्रोच मला वाटतं आहे. आणि अशी उदाहरणं आहेत की काही मोठ्या उद्योगातली तरुण पिढी फ्रस्ट्रेट झाली की तुम्ही मला काही करू देत नाही, मी परत चाललो. त्यावेळेला त्यांना परवानगी दिली गेली आणि त्यांनी जे प्रोडक्ट आणले त्याच्याने त्या आज कंपन्यावर आहेत. मी नावं घेत नाही, पण ते सुद्धा गरजेचं होतं ना. त्याला लढावं लागलं. मार्केट बदललं आहे. वडिलांना पटतच नव्हतं की मार्केट बदललं आहे. अशी 2 मोठी उदाहरणं आहेत. सर खूप तुम्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सगळ्या मुद्द्यांवर खूप चर्चा केली आहे. म्हणजे जे आत्ता बिझनेस करतायत, ज्यांना नव्या पिढीला आपल्या बिझनेसमध्ये आणायचं आहे किंवा नव्या पिढीला आता आपल्या वडिलांचा बिझनेस स्वीकारायचा आहे, अशा सगळ्या लोकांसाठी हा जो पॉडकास्ट आहे हा एक अतिशय मास्टर क्लास होणार आहे. खूप त्यातनं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी आमचे पॉडकास्ट बघत राहा. हा पॉडकास्ट तुम्हाला स्पॉटिफायवर बघायला पण मिळू शकतं. दुसरं एक आणखीन लक्षात आलं की अनेक लोक ना पॉडकास्ट बघतात पण ते सबस्क्राईब करत नाहीत, लाईक करत नाहीत. जर तुम्ही एक लाईक केला, सबस्क्राईब केला तर आमच्याही सगळ्या टीमचा उत्साह वाढतो आणि असेच नवीन नवीन विषय तुमच्यासमोर आणण्याची नवीन एक ऊर्जा आम्हाला मिळते. असेच पॉडकास्ट बघत राहा, शिकत राहा आणि बदलत राहा. पुन्हा भेटू एका नव्या गेस्टसह. तोपर्यंत धन्यवाद.